गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझ्या मित्राची बहीण जी 4th क्लासमध्ये शिकत होती, ती अचानक एके दिवशी शाळेतून आल्यानंतर रडू लागली. त्यावेळी तिथे मी, माझा मित्र आणि त्याची आई होती. शाळेतून आल्यानंतर तिला अचानक रडताना पाहून आम्ही सगळी हैराण झालो. चक्क 15 मिनिटे रडल्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि माझी गॅरंटी आहे की हे ऐकून तुम्हाला सुद्धा खूप राग येईल. तिने सांगितले की आज अचानक स्कूल बसमधून उतरताना शिपाई काकाने माझा हात धरला आणि जोपर्यंत मी ओरडले नाही तोपर्यंत त्याने माझा हात सोडला नाही. आता ती फक्त 10 वर्षांची नाबालिक चिमुकली, पण यानंतर जे तिने सांगितले ते ऐकून आम्ही सर्व थक्कच झालो. ती म्हणाली की खूप दिवसांपासून काका मला जवळ बसवतात आणि अंगाला हात लावतात. आज आज तर मी भिवून त्यांच्यापासून लांब बसले होते, पण त्यांनी बसमधून उतरताना मला खूप जोरात पकडले. हे ऐकताच दुसऱ्या दिवशी मी, माझा मित्र आणि त्यांच्या घरचे शाळेत गेलोत आणि त्या शिपायाला मारत प्रिन्सिपल सरांकडे घेऊन गेलोत. सरांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन त्या शिपायाला कामावरून काढून टाकले. ही गोष्ट सांगण्यामागचा एकच उद्देश होता, तो म्हणजे विचार करा, जर त्या 10 वर्षाच्या मुलीने आम्हाला ही गोष्ट सांगितलीच नसती तर याचे परिणाम काय झाले असते. तो शिपाई त्याची मुलीसोबत काहीही करू शकला असता. आणि तुम्ही बघितले असेल, जेव्हा एखादा सेक्स रॅकेट समोर येतो ज्यामध्ये शेकडो मुलींवर दुष्कर्म होतात, त्यांचे शोषण केले जाते, तरी सुद्धा मुली आपल्या घरच्यांना या गोष्टी सांगत नाहीत. आणि जरी एखाद्या मुलीने हिंमत दाखवून आपल्या घरच्यांना अशी गोष्ट सांगितली तरी सुद्धा समाजाच्या भीतीने, समाजात जाणाऱ्या इज्जतीच्या भीतीने घरचे सुद्धा शांत राहतात आणि अशा गोष्टी चालूच राहतात. कारण आज सुद्धा समाजात जर एखाद्या मुलीवर अत्याचार झाले असतील तर त्या मुलीला हीन भावनेने पाहिले जाते. हो, पण जर एखाद्या मुलीवर दुष्कर्म केल्यानंतर आरोपीने त्या मुलीला जर मारूनच टाकले तर आपला समाज हातात मेणबत्त्या घेऊन तयार असतो. तेव्हा सगळेजण एकत्र येऊन त्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून देवाकडे विनंती करतात. पण सुदैवाने जर ती मुलगी वाचली तर याच समाजातले काही नीच प्रवृत्तीचे लोक त्या मुलीकडे हीन नजरेने बघतात. आणि कुठे ना कुठे याच गोष्टींमुळे आज सुद्धा आपल्या देशात रेप्सची संख्या दिनप्रतिदिन वाढत चालली आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की हा अत्याचार बंद व्हावा तर मुलींना माझी एक विनंती आहे की जिथं पण तुम्हाला असुरक्षित वाटतं किंवा ज्याच्यामुळे पण वाटत आहे त्याच्याबद्दल सर्वात आधी आपल्या पालकांना सुचवा. आणि पालकांना सुद्धा माझी एक विनंती आहे की जर तुमची मुलगी किंवा मुलगा तुम्हाला त्यांच्यासोबत घडलेल्या अशा गोष्टी सांगत असेल तर त्यांच्यावर रागवण्यापेक्षा त्यांना समजून घ्या आणि तात्काळ याच्यावर उपाय शोधा. आणि असे दुष्कर्म करणाऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की दुसऱ्यांच्या आई बहिणीवर वाईट नजर टाकण्यापेक्षा तुमच्या घरातल्या आई बहिणींचा सुद्धा एकदा विचार करा. पण काय फायदा, लोकांच्या प्रवृत्ती इतक्या बिघडल्या आहेत की आज एका बापाने आपल्याच जन्म दिलेल्या मुलीवर दुष्कर्म केल्याच्या कितीतरी बातम्या समोर येत आहेत. भावाने आपल्या बहिणीवर दुष्कर्म केल्याच्या कितीतरी बातम्या समोर येत आहेत. आणि याला जबाबदार तुम्ही आम्हीच आहोत. तुम्हाला आठवतंय का, संविधानाच्या एका शो मध्ये रणवीर वादियाने आईबाबांवर एक 3rd क्लास जोक मारल्यावर संपूर्ण महाराष्ट्र किती पेटून उठला होता. पण आज त्याच सोशल मीडियावर संतू रचना मॉम आहे, जे आपल्या मुलासोबत कितीतरी अश्लील रील्स काढते आणि पोस्ट करते. तेव्हा हे लोक कुठं असतात काय माहिती. सलीना नावाची एक मुलगी आपल्या भावासोबत इतकी अश्लील रील्स पोस्ट करते. मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर दाखवल्या तर युट्यूब हा व्हिडिओ एज रेस्ट्रिक्ट करेल किंवा डिलीट करेल. आणि हैराणीची गोष्ट म्हणजे हे व्हिडिओ आणखीन सुद्धा यांच्या इंस्टाग्राम आयडीवर आहेत आणि ते रोज अशा प्रकारचे रील्स पोस्ट करतात. पण मला कळत नाही की लोकांना ते का दिसत नाहीत, का लोक त्यावर ऍक्शन घेत नाहीत. जर एक नॉर्मल जोक मारल्यावर जनता एवढी वायलेट होऊ शकते तर असे व्हिडिओ पाहून लोक शांत का बसतात. त्यांना पण असे व्हिडिओ बघून चांगले वाटते का त्यांच्या मुलांना यांच्या व्हिडिओपासून काही शिकायला मिळते जे त्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. सर्वात पहिलं तर अशा रील्स टाकणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. बाकी तुम्हाला यावर जर डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा.